हरिओम श्रीराम अंबेडकर. मी मेघा वीराभाले, जालना उपासना केंद्र. मी बापूंकडे 2005 पासून येते. तर म्हणजे माझी मोठ्या मुलीला पॉलिटेक्निकला ऍडमिशन घ्यायची होती. ती 2011ला पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेणार होती. तर 2011ला असं झालं की पॉलिटेक्निकला तिचा नंबर लागला जालना गव्हर्नमेंटला. पण त्या दिवशी म्हणजे ऍडमिशनच्या दिवशी तिला ऍडमिशन घ्यायला जायचं होतं. तर तिचे बाबा आणि ती दोघ जण ऍडमिशन घ्यायला गेले. ऍडमिशनच्या ठिकाणी खूप मोठी रांग होती आणि तिच्या बाबांना 12 वाजेला मीटिंग होती. 10 वाजेला ती रांगेत उभी राहिली आणि 12 वाजेपर्यंत कसंच त्यांचं ऍडमिशन होणार नव्हतं. मग तिचे बाबा तिला म्हणाले की तू असं कर म्हणू की तू ऍडमिशन करून घे, मी माझी वेळ झाली की मी निघून जाईल. मग ती म्हणाली ठीक आहे म्हणे बाबा, तुम्ही चालले जा, मी माझी ऍडमिशन करून घरी जाईल. मग असं त्यांच्या दोघांच्या गोष्टी चालू होत्या. एवढ्या वेळामध्ये ती एवढी मोठी लांब रांग होती. पण त्याच वेळामध्ये तिथं कोणीही पण ओळखीचं नव्हतं. पण ऑफिसच्या मागच्या साईडने एक सर बाहेर आले आणि तिथून त्यांनी माझ्या मुलीला बोलवलं की तू इकडे ये म्हणे. मग ती त्यांच्याजवळ गेल्यानंतर तिला त्यांनी विचारलं की तुझ्यासोबत कोण आलंय म्हणे. तर ही म्हणाली माझ्यासोबत माझे बाबा आलेले आहेत म्हणे. तर तू एक काम कर म्हणे, तू तुझ्या बाबांना घेऊन मागच्या दाराने ऑफिसमध्ये ये म्हणे. हे दोघ जण मागच्या दाराने, आता यांना माहित नाही की हे ऍडमिशनच्या प्रोसेसला बोलवत आहे म्हणून, तर हे मागच्या दाराने आतमध्ये गेले. तर त्यांनी हिची पूर्ण ऍडमिशन तिथं करून घेतली. म्हणजे तिची ऍडमिशन पण झाली आणि हे मीटिंग पण अटेंड करू शकले. अशा प्रकारे हा तिला पण मोठा अनुभव बापूंनी दिलेला आहे. हरिओम श्रीराम अंबेडकर नाच.